संदर्भामध्ये सातत्यानं भाष्य करत आहेत. त्याचाच संदर्भ घेऊन आनंद परांजपे यांनी पक्षांतर केलं, त्याचाही धागा त्याच्याशी जोडला जातोय आणि अशा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा करता आहोत. सर्वप्रथम लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या दिल्लीतल्या पक्ष कार्यालयाच्या संदर्भानं जी काही घटना त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये अविनाश आठिक जे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी खुलासा करण्याच्या करता आवर्जून त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा मनोदय व्यक्त केला. ते या ठिकाणी आहेत. ते बोलून झाल्यानंतर इतर जे वेगवेगळे विषय आहेत ज्याच्यामध्ये वर्किंग कमिटी आणि ऑफिस बेअरर कमिटी ह्या ज्या दोन लिस्ट निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भानं आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पदाचा उल्लेख असणं नसणं याच्या संदर्भाच्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्याच्या बाबतीमध्ये रोहित पवार जे काही बोललेले आहेत, 22 आमदार संपर्कात आहेत किंवा ते असं करतील तसं करतील या बाबतीमध्ये ते जे काही बोललेले आहेत, आनंद परांजपेचं त्यामध्ये झालेलं पक्षांतर आणि त्याचप्रमाणे दिल्लीच्या पार्टी ऑफिसच्या संदर्भात अविनाश आठिक बोलतील आणि पवार साहेबांची आणि तटकरे साहेबांची भेट झालेली आहे या बाबतीमध्ये मी नंतर बोलेन. अगोदर मी अविनाश आठिक यांना विनंती करतो. या ठिकाणी संजयजी तटकरे आणि लतीफ तांबोळी हे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. अविनाश, काल मी पक्षाच्या दिल्लीच्या आमच्या मुख्य कार्यालयाला भेट द्यायला गेलो होतो आणि त्या बाबतीत एक बातमी आजच्या लोकसत्तेमध्ये आली. त्याचं थोडं विस्तारानं आपल्याला विश्लेषण करता यावं म्हणून मी आपल्याला भेटण्याकरता आज आपल्यासमोर इथं आहे. आपल्यापैकी काहींना कल्पना असेल की ज्यावेळेला कैलासवासी अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्याही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मी सरचिटणीस होतो आणि माझ्याकडे विशेष जबाबदारी प्रफुल्लभाईंनी आणि दादांनी दिल्लीच्या कार्यालयाची दिली होती. नियमित मी आठवड्यातून 2 दिवस कधी 3 दिवस दिल्लीत मुक्कामी असायचो आणि पक्ष कार्यालयाशी संबंधित जी काही कामं असतील, कार्यकर्ते जे येत होते, पदाधिकारी जे येत होते त्यांच्याशी मी संपर्कात होतो. मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि मधल्या काळात अजितदादांचं दुर्दैवी अपघाती निधनही झालं. या सगळ्या प्रक्रियेमुळं ऑक्टोबर महिन्यापासून तर कालपर्यंत मी दिल्ली कार्यालयाला भेट दिलेलीच नव्हती. आता नव्यानं झालेल्या कार्यकारिणीमध्ये जरी कागदी उल्लेख माझा राष्ट्रीय सचिव म्हणून असला तो देखील काही दिवसात त्याच्यात तुम्हाला बदल जाणवेल. माझी नियुक्ती राष्ट्रीय महासचिव किंवा सरचिटणीस म्हणूनच झालेली आहे आणि माझ्याकडे पुन्हा जुनी जबाबदारीच आहे, दिल्लीच्या कार्यालयाचीच जबाबदारी आहे. त्याचा भाग म्हणून मी काल पहिल्यांदा दिल्लीच्या कार्यालयात गेलो. तिथे गेल्यानंतर जे जे कार्यालयामध्ये पदाधिकारी उपस्थित होते, कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण दिवस मी तिथे घालवला आणि ते सगळं करून झाल्यानंतर मी संध्याकाळी इकडे परत येत असताना मला एका पत्रकार मित्राचा आपल्यापैकी फोन आला, आपल्यापैकी म्हणजे दिल्लीतील, आणि त्यांनी मला जो प्रश्न विचारला तो हास्यास्पद होता. आणि त्यांनी मला असा प्रश्न केला की त्यांच्याकडे काहीतरी माहिती मिळालेली होती की काल मी दिल्लीमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी असा निर्णय घोषित केला की तिथे आदरणीय प्रफुल्लभाई किंवा आदरणीय तटकरे साहेबांना आता आपण कार्यालयात बंदी देत आहोत किंवा बंदी घालत आहोत. हे हास्यास्पद आहे. तर तुम्ही कुठलीही यादी काढून पहा, हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. आज नाही तर अनेक वर्षांपासून आहेत आणि ते मला सिनियर आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. वयानं तर आहेतच, मानानं आहेत, पदानं आहेत, सर्वार्थानं आहेत. आणि त्यामुळे कुणीतरी खोचक कृतीनं ही बातमी लीक केली किंवा त्यांना सांगितली आणि त्या पत्रकार मित्रांनी ती मला विचारली. मी त्यांना एवढंच म्हटलं की ते खूप सिनियर लोक आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कार्यकारिणीमध्ये देखील उल्लेख एकाचा राज्यसभेचे नेते म्हणून आणि एकाचा लोकसभेचे नेते म्हणून असं झालेला आहे. पुढे अजून काय होईल मला माहीत नाही, परंतु ते पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पूर्वीपासूनची परंपरा अशी होती की दिल्लीच्या कार्यालयामध्ये जागा सीमित असल्यामुळे अध्यक्षांचं चेंबर असतं त्याच चेंबरमध्ये प्रफुल्लभाई बसायचे, त्या चेंबरमध्ये कधी
तटकरे साहेब आले तर बसायचे. आणि पुढेही आता वहिनी अध्यक्ष आहेत, पण कधी जर तशी परिस्थिती उद्भवली की प्रफुल्लभाई आले कार्यालयात किंवा तटकरे साहेब आले तर त्यांचं बसल्याचं ठिकाण तेच असणार आहे. तर त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. प्रफुल्लभाईंना किंवा तटकरे साहेबांना वेगळं दालन देण्याची गरजही नव्हती, कारण सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच असायचं. तेव्हा आताही तेच आहे हेच मी काल त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी इकडनं तिकडनं काहीतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक बातमी बनवली आणि ती बातमी आज आली. आता ती बातमी आज आल्यामुळे झालं असं आहे की त्याच्यातनं आमच्या पक्षाच्या ह्या 2 ज्येष्ठ नेत्यांची, सर्वोच्चपदी असलेल्या नेत्यांची आणि पक्षाची देखील हानी झाली. कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला डेफेमेटरी सूट फाईल करता येतो का याचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून पक्षाच्या वतीनं जो काही कायदेशीर सल्ला मला मिळेल, प्राप्त होईल, त्याच्या आधारे मी सोमवारी याच्यावरती निर्णय घेणार आहे. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं. कारण याच्यानंतर पडसाद असे झाले की मी रात्री 11ची फ्लाईट पकडली, जी दुर्दैवाने इथं साधारण 1:30-2ला उतरली. आणि मग बातम्या ज्या सुरू झाल्या, आजकाल बातम्या सुरू झाल्या की त्या आपण थांबवू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती आमच्याच हितशत्रूंनी, त्यांचा उमेश पाटलांनी याचा उल्लेख केला आहे, त्यांनी त्याचं भांडवल करून त्याला अजून आग लावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी याला आळा बसावा. आणि ह्या बातमीच्या केंद्रस्थानी कुठेतरी मी होतो, करून तो प्रश्न मला विचारला गेला होता आणि बातमीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे. म्हणून मला असं वाटलं की हे स्पष्टपणे आपल्यासमोर मांडता यावं, म्हणून आपली वेळ घ्यावी. याकरता आम्ही दिलेल्या निमंत्रणाला शनिवारचा दिवस असून देखील कमी वेळात आलात, त्याबद्दल धन्यवाद. याखेरीज मला काही वेगळं बोलायचं नव्हतं. उमेश, आता तुम्ही बाकीचे विषय. आता अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे आणि त्या संदर्भात ज्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली ती पूर्णपणे चुकीची बातमी आहे. आणि त्या बातमीमध्ये थेटपणे आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा प्रवेशाला बंदी पक्षाच्या कार्यालयात अशा पद्धतीने उल्लेख करणं हे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश त्यातून जातो. असं कुठंही पत्रक काढलं गेलेलं नाही, असा कुणी बोललेलं नाही, पक्षाचा कुठलाही नेता याच्या संदर्भातलं वक्तव्य नाही. आणि असं असताना त्या ठिकाणी कुठल्या तरी ऐकीव माहितीच्या आधारावर असं वृत्त छापणं हे आमच्या पक्षाला नुकसान करणार आहे, आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी अवमानित करणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या संदर्भानं कायदेशीर बाब तपासून त्या बाबतीमध्ये निश्चितपणे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येतोय का हे आम्ही तपासून निश्चितपणे पाहतोय. आणि त्याचबरोबर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी अविनाशजी अधिक गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये काही जे बातमीमध्ये जे आलेलं आहे की तिथं अमुक अमुक लोक जमले आणि त्यांनी अमुक जणाला घेरलं आणि त्या ठिकाणी काही वाद झाला वगैरे, हे जे बातमी आलेली आहे या संदर्भानं तपासणीच्या करता पक्षांतर्गत जी शिस्तपालन समिती आहे ती शिस्तपालन समिती त्या बाबतीमध्ये निश्चितपणे कॉग्निझन्स त्या ठिकाणी घेत आहे. आणि त्याच्यासमोर सगळी बाजूनं तपासून जर कुणी याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं जर तिथं काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची सुद्धा किंवा त्यांना आहे त्या पदावरून निष्कासित करण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता मुख्य आजच्या प्रेसच्या संदर्भानं जे सुरुवातीला आपल्यासमोर बोललेलो होतो की ज्या पक्षामध्ये ऑफिस बेअरर आणि वर्किंग कमिटी या संदर्भानं निवडणूक आयोगाबरोबर जो पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब यांच्या नावाच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही. आणि त्या संदर्भानं मग ज्या पद्धतीनं वार्तांकन केलं जातंय त्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा खुलासा असा आहे की माननीय प्रफुल्लभाई पटेल हे खासदार तर आहेतच पक्षाचे आणि राज्यसभेमधले नेते तर आहेत, परंतु ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि यापूर्वी देखील ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे देखील त्या पदावर कार्यरत होते आणि आजही ते कार्यरत आहेत आणि असणार आहेत. हे अगदी स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी आपल्या नोंदीमध्ये घ्यावं. हे जे काही निवडणूक आयोगाबरोबर केलेला पत्रव्यवहार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं न्यायालयामध्ये जे कामकाज चाललेलं आहे आणि त्याच्या संदर्भानं अजितदादा गेल्यानंतर तातडीनं काही गोष्टी करण्याच्या वकिलांच्या सूचना होत्या आणि त्यामुळं ही एक तात्पुरती यादी तयार करण्यात आलेली आहे. आणि ही यादी जी आहे ऑफिस बेअरर्स असतील किंवा वर्किंग कमिटी असेल, याच्यामध्ये वर्किंग कमिटी ही सगळ्यात सर्वोच्च आहे.
वर्किंग कमिटीलाच अधिकार आहे ऑफिस बेअरर त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी बदलण्याचा, नवीन निवडण्याचा, आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचा, एखाद्याला पद वा प्रमोशन देण्याचा किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो सर्वस्वी वर्किंग कमिटीला आहे. आणि त्या संदर्भामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते आणि वर्किंग कमिटीचे पदाधिकारी बसून निर्णय त्या ठिकाणी अजून या कमिटीमध्ये वाढ करण्याचा आणि दुरुस्त करण्याचा त्या संदर्भामधला निर्णय ते त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि ही प्रवाही पद्धत आहे. यामध्ये दुरुस्त्या होऊ शकतात, यामध्ये करेक्शन्स होऊ शकतात, याच्यामध्ये आणखी काही नावं वाढू शकतात किंवा असलेल्या नावांमधनं काही नावं कमी होऊ शकतात. अर्थात हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदरणीय वहिनींच्या अध्यक्षतेखाली त्या संदर्भामध्ये निर्णय घेतले जाणार आहेत आणि ती तशा पद्धतीची बैठक नजीकच्या काळात निश्चितपणे होणार आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं उलटसुलट चर्चा चाललेल्या आहेत त्या चर्चांना त्या ठिकाणी पूर्ण विराम मिळावा अशी अपेक्षा आहे.